डे 2 व्हिडिओ 4 इमर्जन्सी फंड संकटाच्या काळात तुमचा आर्थिक रक्षक. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र विनोद प्रकाश बोलतो आणि आपल्या 3 डे फ्री कोर्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सगळेच नोकरी करतो, तर नोकरी करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे इमर्जन्सी फंड. आजचा टॉपिक प्रत्येक नोकरी करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आज जर तुम्ही नोकरी करत आहात, उद्या जर तुमचा पगार नाही आला, पुढील 3 ते 6 महिने तुमचा पगार नाही आला, तर तुमचा घर खर्च भागेल एवढा तुमच्याकडे फंड आहे का? जर उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर इमर्जन्सी फंड म्हणजे काय? तर अचानक आलेले खर्च जो असतो त्याला म्हणतात इमर्जन्सी फंड. आणि तो अचानक आलेला खर्च कुठल्याही फॉर्ममध्ये असू शकतो. उदाहरणार्थ नोकरी जाणे, घरातील काही मोठे काम काढणे किंवा घरातील मोठे काही अत्यावश्यक काम निघणे, घरातील कोणत्याही व्यक्तीचा मोठं आजारपण निघणे किंवा अचानक कुठलं तरी मोठं संकट, आर्थिक संकट येणे आपल्यावर, याला म्हणतात इमर्जन्सी फंड. मित्रांनो, हा पैसा गुंतवणुकीसाठी नसतो, तर आपत्कालीन परिस्थितीसाठी असतो. इमर्जन्सी फंड का आवश्यक आहे? तर इमर्जन्सी फंड असेल आपल्याकडे तर कर्ज घेण्याची गरज नाही पडत. कुठलंही मोठं संकट आलं तर आपण त्याला व्यवस्थित सामोरे जाऊ शकतो. तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळते. घाईघाईने आर्थिक निर्णय घ्यायची गरज नाही पडत. मित्रांनो, इमर्जन्सी फंड हा तुमच्या आर्थिक जीवनाचा सुरक्षा कवच आहे. इमर्जन्सी फंड किती असावा? तर साधारण नियम असा आहे की 3 ते 6 महिने आपला खर्च भागेल तेवढा आपला इमर्जन्सी फंड असावा. उदाहरण द्यायचं झालं तर समजा महिन्याचा घरातला खर्च आपला 30,000 रुपये आहे, तर साधारण 3 महिने जर विचार केला इमर्जन्सी फंड साठवायसाठी, तर 90,000 इमर्जन्सी फंड आपला रेडी पाहिजे. किंवा आयडियल इमर्जन्सी फंड जो आहे तो 6 महिन्याचा असतो. म्हणजे 30,000 गुणिले 6 म्हणजे जवळपास 1,80,000 हा आपला इमर्जन्सी फंड आपल्याकडे. तो पण लिक्विड फॉर्ममध्ये असायला हवा. सेविंग अकाउंटमध्ये असलेला खूप चांगला, किंवा एखाद्या लिक्विड फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट केला तर चालतो तो, कारण तो इझिली आपल्याला विड्रॉ करू शकतो आपण. तो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी नसतो. मित्रांनो, इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा? तर प्रत्येक महिन्याची सॅलरी झाली तर ठराविक रक्कम बाजूला ठेवा. तुमचा बोनस किंवा तुम्हाला काही ओव्हरटाईमचे पैसे किंवा जास्त पैसे मिळाले एखाद्या वेळेस, तर त्यातली काही रक्कम इमर्जन्सी फंडसाठी ठेवा. आणि इमर्जन्सी फंडमधला पैसा अतिरिक्त दुसऱ्या कामासाठी अजिबात खर्च करू नका. आणि इमर्जन्सी फंड तयार झाल्यावरच इतर गुंतवणुकीकडे किंवा सेविंगकडे लक्ष द्या. मित्रांनो, आजचा आपला धडा हा आहे की इमर्जन्सी फंड हा खर्च नसून ते आपलं आर्थिक संरक्षण आहे. आधी आपण इमर्जन्सी फंड तयार करायचा, नंतर लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट किंवा सेविंगकडे लक्ष द्यायचं. आधी इमर्जन्सी फंड तयार करा, नंतर मोठ्या आर्थिक योजना आखा. छोटी सुरुवात करा, पण त्यात सातत्य ठेवा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून माझा इमर्जन्सी फंड तयार करणार. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.